अरवी 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 विराज, अरे एवढे शूज का घेतोय तू? मी पण नाही घेतले. एवढे कशाला घेतोय? मी पण एकच चप्पल घेतली रे, सांभाळायचं नको म्हणून. विराज, अरे रे 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 रे. दीदी तू किती घेतले? एकच घेतली ना. गुड गर्ल. उगी सांभाळायचं एवढं सगळं. आगे आगे मोठे पप्पा बैठेंगे. नो चान्स. पप्पांनी चादर का पुढे घेतली? बाय बाय विराज, बाय. मी येऊ का नको? चला, आजच्या व्लॉगची सुरुवात इथून करते. तुम्हाला एवढा वेळात प्रश्न पडलाच असेल की ही कुठे निघाली म्हणून. आम्ही खरं तर निघालो शेगावला, पण वाटेत जे काही देवस्थानं लागतात ते दर्शन करत करत आम्ही पुढे निघणार आहोत. सगळ्यात पहिले आम्ही येडेश्वरीला थांबलो होतो, तिथे दर्शन घेऊन मग पुढे निघणार आहोत. पुढे बघ पाळशील ते. काय टाक मोठे मोठे टाक. मी तर चाले. मग तू सांगायचं ना तिथं पिशवीत नको म्हणून बॉक्सात द्या. त्याने दिली असते की. पप्पांचा फ्रेंडच होता ना त्यानं. बोटनी टाकावी लागली. दर्शन घेऊन परत निघालो आणि वाटेत ह्या बाळाचा असा गोंधळ चालत होता. या बाळामुळे खरं तर ट्रिप एन्जॉय करता आली, कारण आमच्या सगळ्यांमध्ये हे एकटंच बाळ असं आहे जे हे असले नाटकं करतं आणि सगळ्यांना हसवतं. तुम्ही कितीही मोठे व्हा, सगळ्या जगाचा व्यवहार तुम्हाला कळत असू दे, पण ह्या लेकरांपुढे लहान व्हायलाच लागतं. तसंच इथं आरवी तिच्या मोठ्या पप्पांना कागदाची होडी कशी बनवायची ते शिकवते आणि ते पण तिच्यासोबत लहान होऊन होडी कशी बनवायची ते शिकून घेतात. खरं तर ना, मी ह्या सगळ्या गोष्टी जरा जास्त मिस करते, कारण काय होतं, प्रवास मला सहन होत नाही तितकासा. त्यामुळं मी प्रवासात खूप जास्त शांत असते. मला बोलल्या जात नाही. काय होतं ते माहीत नाही, डोकं फक्त जड होतं आणि मला फक्त प्रवासात शांत बसायलाच आवडतं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून प्रवासात जास्त बोलल्या जातच नाही, जास्त गोंधळ केला जात नाही. त्यामुळं मी प्रवासात खूप जास्त शांत असते. हा, ते नाही तर तेच करणार आहे ते. ए विराज, अरवी अरवी हे ठेवू का? रिकामी टाकून देऊ बॉटल? टाकून देऊ ना मग काय. यातलं पण संपलंय. आता बघता आला माझा. येतोच पण ह्या दिवसात पाऊस. कलिंगडाचं किती नुकसान झालं. नुकसान आहे ना. सगळ्या बागा पडतात ना. आता गहू वगैरे सगळ्याच नुकसान आहे. पुढे एक पिशवी ना. हा, अगं हळू.
चल गजरे घेतले का ती? घेतले घेतले घेतले. ते बघ नाहीये गजरे ते. आणि हे म्हणलेच होते घालणार नाही म्हणून, ते ठेवायला आणल्यात गाडीत फक्त. इथे आमचं कुलदैवत आहे रमाई. आम्ही तिथं दर्शनाला थांबलो. हां हां हां. ते वरती ह्याला घाल की तशी हा वरच्या पहिले ह्याला घाल. अरे तसं नाही रे, मधल्या ह्याला वरती दोन्हीकडनं टाकी. साडीवरनं टाक वाटलं. हा दोन्हीकडे सरकव असे पसरव. हा अडकव तसे. हा बरोबर. आयसा हे अशी काय पोच मध्ये असते ना. पाय नीट पाय पडत. डोकं टेको दिदी. हा तिथलं कुंकुला पायावरच तिथलं. असं तुझं तुझे पप्पा करायचा विराज. चिमणी कुठून पण ती बाहेर गेली असं. चला वाटेतले 2 मेन देवस्थानं तर झालेत. आता इथून पुढे आपल्याला शेगावला निघायचंय. आता इथून पुढचा सगळा प्रवास हा शेगावचा असणार आहे. रूल तोडण्यासाठी असतात, पण जे ते रूल जिथं तिथं आपल्या चांगल्यासाठी असतात ना. चांगली गोष्ट आहे. रोल तोडण्यासाठी असतात. चांगली आहे. मग आता काय म्हणायचं, पंढरपूरवाल्यांसाठी सगळं असे उलटे नियम आहेत. विराज विराज करू नको. हात लावू नको. हा शान बाळ आहे ना तू. विराज फार शान बाळ आहे माझं, माहिती का. अरे रिकामी पुडी येते पप्पांनी खाल्ली. विराज कसं रे होणार तुझं. तुझं चांगलं होईल, पण तुझ्या सोबत जगणाऱ्याचं कसं. काय म्हणते. मी आहे की, एवढं काय काळजी करतो. तुम्ही दोघे मिळून खर्च करा असं म्हणतात ते. टेन्शन घेऊ. हाय आम्ही. तुला मी एकटी कापली. बिस्किट घ्यायची पोरांना. बिस्किट नको. बिस्किट तिखट आहे ना. चांगले टेस्ट. गरम गरम चाट मसाला टाकून
चाट मसाला टाकला. धर आरवी, उचल तर बसेपर्यंत. तुला खायला घेतलं पिऊ आहे. आणि काहीच कसं नकोय. भाजलेलं आहे, तळलेलं नाहीये. काय आहे रे विराज? पायघर संभाजी महाराजांसारखं छावा. कर बरं. छावा जंगलाचा राजा कोण असतो? सिंह. छावा जायचं खेळ. ते काय माहिती. आता काय झालं? थांब जरा. मार ना मग, चल ना ये. मार उडी नाही का होत, चल. काय सुंदर आहे. ए तोडू नकोस. यस चल. कसं कसं नको मला कॉफी. चहा सांगितलं. प्राण्यांना हात लावू नये. प्राणी कुठे? तिथे लिहिलंय प्राण्यांना हात लावू नये. म्हणलं प्राणी कुठे? माझ्याकडे ते पॅक आहे, जाळी आहे त्याला. तेच ना, जाळी केली नशीब तुमचं. ए परी काय करते? तुझ्या येऊन पडेल मग ना. चला आजच्या मजा मस्तीसोबत आजचा व्लॉग मी इथंच संपवते. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बघू आज 500 किलोमीटर मध्ये एवढं हॉटेल चाललं दिसलं.